श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मात अमावस्या तिथी खास करून विशेष मानली जाते। असं मानलं जातं की या दिवशी पूर्वजांची पूजा आणि प्रार्थना केल्याने ते प्रसन्न होतात आणि त्यांच्या वंशजांना जीवनात सुख शांती समृद्धी प्रदान करतात। सोमवती अमावस्या ही आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप विशेष असते आणि त्याचं एक धार्मिक आणि आध्यात्मिक देखील महत्त्व आहे। तर अमावस्या सोमवारी येते, त्याला सोमवती अमावस्या या नावाने सुद्धा ओळखलं जातं। ही तिथी वर्षातून एक किंवा दोन वेळा येत असते। याला पितृकार्य स्नान दान आणि भगवान शिव पार्वतीच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे। या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने सुख शांती समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते। सुवासिन स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी दाम्पत्य जीवनासाठी हे व्रत ठेवत असतात। सोमवती अमावस्येला पितरांचं तर्पण श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पितृदोषांपासून मिळते आणि पितरांचे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात। त्याचबरोबर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये किंवा तीर्थस्थानी स्नान केलं जातं। या दिवशी गंगा किंवा इतर पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने पापाचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होत असतं। या दिवशी सोमवती अमावस्या जी आहे तर ती वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी ही 26 मे रोजी दुपारी 12:11 सुरू होईल आणि 27 मे 2025 ला सकाळी 8:31 संपेल। तर उदय तिथीनुसार सोमवारी म्हणजेच सोमवती अमावस्या ही 26 मे ला आपल्याला साजरी करायची आहे। या दिवशी आपल्याला एक अतिशय अत्यंत असा प्रभावशाली उपाय करायचा आहे। आपल्याला सोमवती अमावस्येला प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू जी आहे तर ती ओवाळून टाकायची आहे, उतरून फेकायची आहे। यामुळे मुलांचे सर्व दोष विघ्न अडचणी संकटे संपेल। त्यांच्या अभ्यासात नोकरीत त्यांना खूप यश मिळेल, त्यांची प्रगती होईल, जीवनामध्ये असणारे सर्व संकटांचा नाश होईल। तर असा हा उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे। तर आता उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे कोणती वस्तू आपल्याला मुलांवरून उद्याच्या दिवशी ओवाळून टाकायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठून किंवा गंगा किंवा इतर पवित्र नदीमध्ये स्नान करून, नदी उपलब्ध नसल्यास घरीच तुम्ही आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून स्नान करू शकता। त्यानंतर सूर्यदेवांना उद्याच्या दिवशी आवर्जून अर्घ्य अर्पण करायचा आहे, गायत्री मंत्राचा जप करायचा आहे। भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करत असताना गंगाजल, बेलपत्र, दूध, दही, मध, खडी साखर अर्पण करा। ओम नमः शिवाय किंवा ओम गौरी शंकराय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करा। खीर बनवून शिव आणि माता पार्वतीला अर्पण करावी, गरजूंना वाटप करावी। त्याचबरोबर पितृदोष निवारण्यासाठी पितरांचं तर्पण पिंडदान त्याचबरोबर करावं। तसेच काळे तीळ, सफेद फुलं आणि कुश वापरावं। पितरांच्या नावाने खीर किंवा अन्न पशुपक्ष्यांना खायला द्यावं। गरजू व्यक्तींना अन्न, वस्त्र, कंबल आणि चांदीच्या वस्तूचं दान करावं। त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करावी। या दिवशी सोमवती अमावस्या बरोबर शनी जयंती देखील साजरी केली जाणार आहे। त्यामुळे शनी देवाची उपासना नक्कीच या दिवशी करावी। शनी मंदिरामध्ये जाऊन काळे तीळ, काळे उडीद, रुईच्या पानांचा हार हे तुम्ही अर्पण करू शकता।
मारुतीची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते। या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या असतात आणि त्याचबरोबर हे जे काही छोटे मोठे उपाय आहे ते देखील आपल्याला उद्याच्या दिवशी करायचे असतात। आताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला आपल्या मुलींची खूप काळजी असते। हा उपाय जो आहे तर तो तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता। वयाची कोणत्याही प्रकारची अट नाही इथे, कोणतेही वयोमर्यादा नाही। आपली मुलं लहान असेल मोठी असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। कारण ज्या वेळेस अशा पवित्र तिथी पृथ्वी तलावरती असतात त्यावेळेस आज जे पृथ्वी तलावरती तत्व असतात ते रोजच्या तुलनेपेक्षा कितीतरी सहस्रपटीने कार्यशील असतात। उद्या सोमवार आहे आणि त्याचबरोबर हा वार भगवान देवादिदेव महादेवांचा वार आहे। त्यामुळे पृथ्वी तलावरती या दिवशी जे शिव तत्व आहे तर ते रोजच्या तुलनेपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात। त्यासाठी आपण जर या तत्वांमध्ये काही उपाय केले तर त्याचे लाभ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतात। आताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये मुलं खूप अभ्यास करतात परंतु त्यांची पाहिजे तशी अभ्यासामध्ये प्रगती होत नाही। त्याचबरोबर मुलांना नजर दोषाचा सामना करावा लागतो। नजर ही फक्त घरातल्या व्यक्तींचीच नाही तर बाहेरच्या व्यक्तीची सुद्धा लागू शकते आणि बघा त्यामुळे मुलांचा स्वभाव हा चिडचिडा हट्टी तापट होत असतो। अनेक प्रकारचे दुःख संकटे आणि त्याचबरोबर अनेक प्रकारच्या अडचणी त्यांच्या आयुष्यामध्ये येत असतात। त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही, खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात परंतु तरीही त्यांना पाहिजे तशी मनासारखी नोकरी मिळत नाही। मिळाली तर पाहिजे तसा पगार जो आहे तर तो देखील मिळत नाही किंवा मुलं सतत आजारी पडत असतात। मुलांच्या लग्न जमण्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात। अशा ह्या ज्या काही अनेक अडचणी असतात त्या सर्व दूर करण्यासाठी आपल्याला हे जे काही आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये उपाय सांगितले जातात हे जर आपण केले तर नक्कीच आपल्याला त्याचा जो लाभ आहे तर तो होत असतो, आपल्या जीवनामध्ये दिसून येत असतो। फक्त हे उपाय करत असताना काही महत्त्वाच्या नियमांचं आपल्याला पालन करायचं असतं। त्यामध्ये सर्वात पहिला नियम उपाय करत असताना तो अगोदरच कुणाला सांगायचा नसतो कारण लोकांच्या मनामध्ये आपल्या मुलांबद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहीत नसतं। त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी टाळायच्या असतात। त्याचबरोबर आपल्याला उपाय करत असताना कोणत्याही प्रकारच्या मनामध्ये आपल्या किंतु परंतु येऊ द्यायचा नाही। या सर्व नियमांचं आपल्याला पालन करायचं असतं। तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा। तुम्हाला उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि 12 वाजायच्या अगोदर हा उपाय करायचा आहे। जर घरामध्ये सुतक असेल पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही। आता सर्वात प्रथम थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे, ते तुम्हाला शिजवून घ्यायचे आहे आणि त्यापासून तुम्हाला भात तयार करायचा आहे। भात हा अळणी शिजवून घ्यायचा आहे आणि भात तुम्हाला एका प्लेट मध्ये काढून घ्यायचा आहे। आता जर घरामध्ये 2 मुलं किंवा 2 मुली असतील तर तुम्हाला वेगवेगळा भात जो आहे उतारा जो आहे तर तो तयार करायचा आहे। भात वेगळा शिजवायची गरज नाही, भात तुम्ही एकत्र शिजून घेऊ शकता परंतु भात तुम्हाला 2 मुलांसाठी जर उपाय करायचा असेल तर वेगवेगळ्या वाटीमध्ये प्लेटमध्ये तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि तुम्ही उपायासाठी आपल्याला जेवढा भात लागणार आहे तेवढा शिजवायचा आहे। उरलेला भात आपण तो घरामध्ये खायचा नाही, फक्त आपल्याला तो मुलांच्या उतार्यासाठीच वापरायचा आहे। नंतर हा भात तुम्हाला उरलेला परत घरामध्ये यूज करायचा नाही। थोडासा भात शिजवला तरी देखील चालेल। त्यानंतर त्यावरती थोडंसं दही जे असतं तर ते तुम्हाला टाकायचं आहे। त्यावरती तुम्हाला आपल्या घरामध्ये जी अगरबत्तीची रक्षा म्हणजे जी राख पडलेली असते, आपण अगरबत्ती लावतो, धूप अगरबत्ती लावतो तर त्याची राख जी आहे तर तुम्हाला त्यावरती टाकायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एक लिंबू जे असतं तर ते ठेवायचं आहे। 5 फूल असलेल्या लवंगा ज्या आहेत तर त्या कुटलेल्या घेऊ नका, अखंड लवंगा ठेवायच्या आहे आणि एक छोटासा भाकरीचा तुकडा, आपल्या घरामध्ये चपाती असते भाकर असते तर त्याचा छोटासा तुकडा तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे। अशा पद्धतीने आता आपला हा जो उतारा आहे तर तो तयार झालेला आहे। यातली एक पण वस्तू तुम्ही स्किप करू नका। या सर्व वस्तू सांगितल्याप्रमाणे घ्यायच्या आहे आणि सर्व घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। थोडेसे चिमूटभर काळे तीळ
देखील आपल्याला त्यावरती टाकायचे आहे। त्यानंतर मुलांना तुम्हाला आसन टाकायचं आहे आणि आसनावरती बसून घ्यायचं आहे। तर त्यानंतर डोक्याकडून पायाकडे 7 वेळा तुम्हाला हा जो उतारा आहे तर तो उतरवायचा आहे आणि घराच्या बाहेर यायचं आहे। उतारा उतरवत असताना माझ्या मुलांना जी काय कुणाची नजर लागलेली असेल, घरातल्यांची, बाहेरच्यांची, आल्या गेल्यांची, कुणाची, सर्वांची नजर निघून जाऊ अशा पद्धतीची भावना तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवून त्यानंतर हा उतारा घराच्या बाहेर घेऊन यायचा आहे किंवा नजर उतारते वेळी तुमच्याकडे जे काय म्हणत असाल तुम्ही ते तुम्हाला तुमच्या मनामध्ये बोलायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर यायचं आहे आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे व्यवस्थित जागा असेल किंवा टेरेस असेल किंवा बाल्कनीमध्ये, अंगणामध्ये जिथे कुठे पशु पक्षी प्राणी येत असतील, कावळे वगैरे येत असतील तर तिथे तुम्हाला हा जो उतारा आहे तर तो ठेवायचा आहे। अगदी घरापासून थोडासा बाजूला ठेवला तरी देखील चालेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उतारा आहे तर तो उद्याच्या दिवशी करायचा आहे। ज्यांना नाही सकाळी 12 वाजेपर्यंत शक्य झालं त्यांनी थोडासा म्हणजे 12 ते 1च्या दरम्यान करू नका। नंतर तुम्ही ज्यावेळी दिवस उतार्यात पडतो म्हणजे 4च्या नंतर तुम्ही परत हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळपर्यंत करू शकता, काही हरकत नाही, चालेल। फक्त उपाय करताना मनामध्ये श्रद्धा असणं गरजेचं आहे। मला अशा पद्धतीने हा उतारा जो आहे तर तिथे ठेवून नंतर घरी यायचं आहे। घरी आल्यानंतर हात पाय धुवून मग घरामध्ये प्रवेश करायचा आहे। उतारा ठेवल्यानंतर परत आपण ज्यावेळी घरी वापस येणार आहोत तर त्यावेळी आपल्याला मागे वळून बघायचं नाही किंवा इतर गल्लीमध्ये कुणी जर आपल्याला भेटलं तर त्यांच्याशी गप्पा मारत उभं राहायचं नाही। सरळ आपल्याला घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर हात पाय धुवून स्वच्छ आपल्याला घरामध्ये प्रवेश करायचा आहे। त्यानंतर जितके जर तुम्ही अंगणामध्ये, तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा पत्र्यावरती उतारा ठेवलेला असेल तितका कावळ्यांनी खाल्लेला असेल, पक्ष्यांनी खाल्लेला असेल तितका खाऊन द्यायचा। बाकी राहिला असेल, समजा उरला असेल काही त्यामध्ये भात तर तो नंतर तुम्ही निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली टाकून देऊ शकता, किंवा जेणेकरून पशु पक्ष्या मुंग्या काहीही येऊन खाऊन जातील आणि त्यांचाही आत्मा तृप्त होतील। तर अशा सांगितल्याप्रमाणे साधा आणि सोप्या पद्धतीने उद्याच्या दिवशी आवर्जून आपल्या मुलांवरून हा उतारा जो आहे तर तो आवर्जून करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ।